वेपरायझर. तर वेपर काय आहे आणि गॅस काय आहे? हे ऑर्डिनरीली गॅस आहेत, म्हणजे त्यांचं जे क्रिटिकल टेम्परेचर आहे हे कमी आहे आणि मग तेव्हा जे गॅस बनतात त्याला वेपर म्हणतात. गॅस जे नेहमीच गॅशियस स्टेटमध्ये आहे, जे अबव क्रिटिकल टेम्परेचरला आहेत, हे गॅस लॉज फॉलो करतात आणि वेपर्सला गॅस लॉज नेहमी सेम प्रमाणात लागू होतील असं नाही आहे. तर कार्बन डायऑक्साईड, हॅलोथेन, इथर आर वेपर आहेत. बाकीच्या गॅसेस आहेत. नायट्रस ऑक्साईडचं आपल्याला माहिती आहे 36.5 आहे. तर म्हणून ती 20 डिग्री सेल्सिअसला वेपर आहे. ट्रॉपिक्समध्ये 36.5च्या वर असेल तर मग त्याला गॅसच म्हणतात. तर ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. नायट्रस ऑक्साईड पण वेपरच आहे 20 डिग्रीला, कारण की त्याला कंप्रेस करून आपल्याला लिक्विड बनवता येईल. तर वेपर आणि गॅस हा डिफरन्स आहे क्रिटिकल टेम्परेचरवर बेस्ड. तर नायट्रोजन गॅस आहे, नायट्रस वेपर आहे. वेपर प्रेशर काय? वेपरचं प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर, संपला विषय. सॅच्युरेटेड म्हणजे जर ती सॅच्युरेट करू शकली तर, जर एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये आहे तरच इक्विलिब्रियम होईल, नाही तर इक्विलिब्रियम होणार नाही. इक्विलिब्रियम झाल्यावर जो प्रेशर ते एक्झर्ट करेल वॉलवर त्याला म्हणणार सॅच्युरेटेड वेपर प्रेशर. तर ते दोनच गोष्टीवर डिपेंडंट आहे. एक तर प्रत्येक वस्तूचं स्वतःचं हे आहे, नेचर आहे, आणि दुसरं टेम्परेचर आहे. टेम्परेचर वाढलं तर सॅच्युरेटेड हे वाढेल, कमी झालं तर ते पुन्हा कमी होईल, म्हणून आउटपुट कमी होतं, म्हणून आपल्याला थर्मल कम्पेन्सेशन लावावं लागतं. बॉइलिंग पॉईंट म्हणजे पूर्णच्या पूर्ण लिक्विडच वेपर बनायला चाललेलं आहे. SVP हा सरफेस फिनॉमिना, ज्याच्या म्हणजे सॅच्युरेटेड वेपर प्रेशर बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर पूर्णच्या पूर्ण लिक्विडच हे होऊन जातं. ऑल लिक्विड चेंजेस टू वेपर. ही डेफिनेशन चांगली आहे. SVP बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आउटपुट काय आहे? जो त्याच्या बाहेर येतो आहे, किती वेपर बाहेर आली. कॉन्सन्ट्रेशन काय आहे? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्याच्यात गॅस मिक्स झाल्यावर मग किती कॉन्सन्ट्रेशन बनतं आहे, ते कॉन्सन्ट्रेशन आहे. थोडं शब्दांचा खेळ आहे, काही खास नाही आहे. आउट ऑफ सिस्टीममध्ये वेपरायझरचा आउटपुट हा वेपरायझरच्या कॉन्सन्ट्रेशन इतकाच आहे. इन सिस्टीममध्ये काय आहे? त्याच्यात गॅस मिक्स होतो, त्याच्यामुळे मग तो डायल्यूट होतो, बाकी काही नाही. कॅपॅसिटी म्हणून शब्द वापरला आहे की मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन किती असणार. एफिशियन्सी म्हणजे किती प्रमाणात सॅच्युरेट करू शकतो. तो शब्दांचा खेळ आहे, एवढं काही आवश्यक नाही. फक्त सॅच्युरेटेड वेपर प्रेशर आणि बॉइलिंग वेपर आणि गॅसमधला डिफरन्स हे आवश्यक आहे. तर कॉन्सन्ट्रेशन दोन प्रकारे आपण वर्णन करू शकतो, पार्शल प्रेशर किंवा व्हॉल्यूम पर्सेंट. दोघांचा एकमेकांशी रिलेशन आहे. पार्शल प्रेशर आणि व्हॉल्यूम पर्सेंट तेच दोन्ही याच्यात एक्सप्रेस केलं तरी सेमच आहे ते. मग कॅल्क्युलेशन दिलं त्यांनी की 1 ग्रॅमने किती गॅस बनेल. तर मोस्ट ऑफ द मॉडर्न एजंट 1 ml 200 ml वेपर बनवतात. 1 mlचं 200 ml वेपर बनते. आणि किती कन्झ्युम झालं लिक्विड, तर हे याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. 3 × फ्रेश गॅस फ्लो × व्हॉल्यूम पर्सेंट इज इक्वल टू ml ऑफ लिक्विड. हे लिक्विडचं ml आहे, गॅसचं नाही आहे. तुम्हाला केसच्या शेवटी मोजायचं आहे किती लिक्विड यूज झालं, तर फ्रेश गॅस फ्लो किती होता आणि त्याच्यात तुम्ही व्हॉल्यूम पर्सेंटेज किती ठेवलं होतं. समजा CO आहे, तुम्ही 1.6% ठेवलं आणि फ्रेश गॅस फ्लो 2 लिटर ठेवला आणि हे 3 लिटर होतं. तर 3 × 6 × 1.6, 6 × 16 96 ml यूज झालं. अशा प्रकारे 9.6 हां बरोबर आहे, 9.6 ml यूज झाला. अशा प्रकारे मोजू शकतो. पर आर आहे ही व्हॅल्यू. चला, वेपरायझरचे क्लासिफिकेशन हा पण पुन्हा खेळच आहे शब्दांचा. त्याच्यात भरपूर साऱ्या गोष्टी डझंट मॅटर ॲज सच. आउटपुट कसा रेग्युलेट होतो आहे, व्हेरिएबल आहे का मेजर्ड फ्लो आहे. आणि ॲक्च्युली इंजेक्टर हे वेगळाच होतं. तर इंजेक्टर इज नायदर मेजर्ड फ्लो, सॉरी इवन डेसचं पण तसंच आहे. डेसचं पण इट इज नॉट मेजर्ड फ्लो, इट इज ब्लेंडर.
तर व्हेरिएबल बायपास म्हणजे कमी किंवा जास्त करतो आपण. ही गॅस लाईन आहे, पूर्ण त्याच्यातनं नाही टाकत, कमी किंवा जास्त टाकून त्याचा आउटपुट करतो. किंवा मेजर्ड फ्लो आपण मोजूनच टाकतो की एवढंच त्याच्यातनं बाहेर जाईल. तर व्हेरिएबल बायपासमध्ये इथर बॉटल आहे, टेक आहे, टेक आपलं सगळ्यात महत्त्वाचं. मेजर्ड फ्लोमध्ये कॉपर केटलच आहे एक, आणि ते मोजून करण्यात पण ते भरपूर सारं कॅल्क्युलेशन इथे चुकत राहतात. तर इट इज नॉट सो इझी. वेपरायझेशन कसं होतं आहे, फ्लो ओव्हर टेकमध्ये जे आहे विदाऊट विक. गोल्डन बॉटल फक्त बॉटलच असते, तर त्याच्यात विक्स नसतात, विकने सर्फेस वाढतो. बबल थ्रू, कॉपर केटलमध्ये बबल थ्रू होतो, आणि फ्लो ओव्हर ऑर बबल थ्रू. इथर बॉटलमध्ये दोघी हे करता येतात, तुमचं ते नळी वर खाली केली तर बबल थ्रू पण होतं आणि फ्लो ओव्हर पण करता येतं प्लंजरच्या पोझिशननुसार. मग इंजेक्शन आहे, इंजेक्शन डॅसमध्ये होतं. ॲक्च्युली डॅसला त्यांनी ब्लेंडर म्हणायला पाहिजे, गॅस वेपर ब्लेंडर, इंजेक्शन नाही आहे असं असतं. बाकीचे जे नवीन मॉडिफाईड नवीन वेपरायझर्स आहेत ते इंजेक्टर्स आहेत. टेम्परेचर कंपेन्सेशन, अल्टर्ड फ्लो अल्टर होतं टेकमध्ये, म्हणजे प्युअरली मेकॅनिकल आहे. सप्लायड हीट, कॉपर केटलला बाहेरून जॅकेट वगैरे असतं त्याच्यामुळे ते हीट होतं. बोथ सप्लायड हीट अँड अल्टर्ड फ्लो. EMO म्हणून आहे, ऑक्सफर्ड वेपरायझर, एप्स्टीन मॅकिंटोश ऑक्सफर्ड. हा सगळ्यात पहिला कॉम्प्लिकेटेड हे आहे वेपरायझर. आणि जे नवीन आहेत मॅकेट किंवा दिवा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंपेन्सेशन आहे. त्याच्यात तो इंजेक्शनच कमी किंवा जास्त करतो, अशा प्रकारे तो टेम्परेचर कंपेन्सेट करतो. तर ह्याच्यात हे मेन्शन नाही केल्यात गोष्टी. आणि इथर बॉटलमध्ये काही कंपेन्सेशन नाहीच आहे. स्पेसिफिसिटी टेक झालं, मल्टी एजंट गोल्डमन झालं, केटल झाली, इथर बॉटल झाली, हे सगळे मल्टिपल एजंट. काहीही टाका, नंतर साफ करून परत ठेवून द्या. त्याच्यामुळे ते मुश्किल होऊन जातं. पूर्वी काय वापरले ते माहीत नाही म्हणून ते उरलेलं फेकून द्यायचं, साफ करायची, नाही तर कंटॅमिनेशन होईल किंवा दुसरं काय आधीचं काय होतं माहीत नाही. रेझिस्टन्स जे प्लेनम आहेत, प्लेनम म्हणजे पूर्ण चेंबर फुल भरलेला आहे, त्याला म्हटलं प्लेन म्हणजे फुल्ली गॅसने भरलेलं चेंबर असेल तर त्याला प्लेनम म्हणतात. त्याच्यात रेझिस्टन्स हाय असतो. टेक वेपरायझर सगळे प्लेनम आहेत. हाय रेझिस्टन्स असल्यामुळे तुम्ही त्याला इन सर्कल सिस्टीम लावू शकत नाही, कारण की रेझिस्टन्स खूप वाढून जाईल. ड्रॉ ओव्हर हे लो रेझिस्टन्सवाले, जसे गोल्डमन बॉटल आणि EMO, ह्याचा रेझिस्टन्स कमी असतो, त्याच्यामुळे तुम्ही त्याला सर्किटमध्ये टाकू शकता. बाकीच्यांना सर्किटमध्ये टाकता नाही येत. लोकेशन तेच, इन सर्किट, आउट ऑफ सर्किट टेक आहे. क्लोज सर्किटची गोष्ट केली आहे. हे टर्म जरा मिसडायरेक्टिंग आहे, मिसगायडिंग टर्म आहे ही. इन सर्किटमध्ये EMO, गोल्डमन बॉटल किंवा ही ठीक आहे, तीच आहे ती. इतर बॉटल पण बाहेरच असते. तर मग आता व्हेरिएबल बायपास चालू होईल याच्यानंतर.